वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की दिव्या ही ऊर्जाला विचारते, ऊर्जा काय गं, तिकडे ते शिर्के आले होते ते काय म्हणत होते? ऊर्जा म्हणते, ऐकलंस ना मग? त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते, हो ऐकलं ना, आणि पाहिलंसुद्धा. शिर्के खूपच जास्त दारू प्यायलेले होते. हां, आता तो विक्रांत सुटला त्याचं सेलिब्रेशन करत असतील म्हणा आपले सासरे बुवा आणि ते दिग्विजय शिर्के. पण मी त्यांचं बोलणंही ऐकलं गं. काय म्हणत होते ते, की तुला सोडणार नाही, तुझे दिवस भरत आले. ऊर्जा, तुझे दिवस भरत आलेत म्हणजे नेमकं असं का म्हणाले गं ते? या सगळ्याचा अर्थ तरी काय? त्यावर ऊर्जा म्हणत असते, दिव्या हे बघ, तुला ना सगळं माहिती आहे, तू उगाच नाटकं करतेस ना. त्याबरोबर दिव्या म्हणते, अगं नाही गं ऊर्जा, खरंच मला माहिती नाही ना, म्हणून मी तुला विचारलं. खरं सांगू का ऊर्जा, मला ना तुझी ह्या सर्व प्रकरणामुळे खूपच जास्त काळजी वाटायला लागली आहे बघ. नाही म्हणजे उगाच ह्या सगळ्यामुळे तुझं नुकसान व्हायला नको ना. अगं ते दिग्विजय शिर्के कसं बोलले ते पाहिलंच ना, काय म्हणाले ते, की ते तुझे दिवस भरलेत वगैरे. मला तर बाई काळजीच वाटते ऊर्जा तुझी. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य हा हर्षवर्धनला म्हणत असतो, डॅड ते दिग्विजय शिर्के आपल्या घरी येतात आणि माझ्या बायकोला काहीही बोलतात, याचा काय अर्थ आहे? त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो की शिर्के माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यावर शौर्य म्हणतो, हो डॅड, मला माहिती आहे की ते शिर्के तुमचे खूप चांगले मित्र आहेत, पण याचा अर्थ असा होत नाही डॅड की त्यांच्या मनात येईल तेव्हा ते आपल्या घरी येऊन माझ्या बायकोला काहीही बोलतील. ते तुमचे मित्र आहेत म्हणून यावेळी मी गप्प बसलो आहे, पुढच्या वेळी बसणार नाही. त्यावेळी हर्षवर्धन हा शौर्यला म्हणतो, शौर्य तुझ्या बायकोने त्यांच्या मुलाला तुरुंगात घालवला आणि ते जे काही बोलले ना ते फक्त रागाच्या भरात बोललेले आहेत. ते काहीही चुकीचं बोललेले नाही आहेत, तर ते चांगल्या प्रायोरिटी बेसवर बोललेले आहेत. त्याबरोबर मग आता शौर्य म्हणत असतो, हे बघा डॅड, ते प्रायोरिटी बेसवर बोलू देत, नाहीतर काहीही बोलू देत. जर त्यांना तसं बोलायचं होतं तर ते त्यांनी कोर्टात माझ्या बायकोशी बोलायचं होतं. कोर्टात ज्याला माझ्या बायकोशी जे बोलायचं आहे, जसं बोलायचं आहे, त्याने ते तसं बोलावं. त्यासाठी माझी काहीही हरकत नाही आहे. पण कोर्टाबाहेर आपल्या घरात माझ्या बायकोशी सगळ्यांनी व्यवस्थितच बोलायचं, अगदी कोणीही. मग मी त्याला नाहीतर सोडणार नाही. पुढच्या वेळी ते तुमचे मित्र आहेत ही गोष्ट डॅड मी विसरून जाऊ शकतो. त्याच्यानंतर मग आता शौर्य तिकडनं निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो विक्रांत असतो त्याला ना कसली लाज असते ना कसली शरम. एवढं सगळं घडूनही विक्रांत मात्र निर्लज्जासारखा आता दारू पित असतो आणि तो तुरुंगातून बाहेर आला आहे याचं सेलिब्रेशनसुद्धा करत असतो. नेहमीप्रमाणे त्याचे ते 2 मित्र त्याच्याबरोबर असतात. त्या 2 मित्रांना त्यांनी बरोबर बोलावलेलं असतं. आता ते 2 मित्र दारू वगैरे पित नसतात, एन्जॉय करत नसतात. त्यावर मग तो त्या मित्रांना सांगत असतो की अरे असं काय करताय, प्या ना, मस्त एन्जॉय करा. अरे फायनली मी सुटून आलो आहे, याची तुम्हाला एन्जॉयमेंट करायची नाही आहे का? त्यावर ते मित्र म्हणतात की हे बघ विकी, आम्ही तर आता सुधारलो आहे, आम्हाला वाटतं तू सुद्धा आता सुधारायला हवंस. हे बघ झालं तेवढं, आता सगळं पुरे झालं, आता पुन्हा त्याच गोष्टी करत बसण्यात काय अर्थ आहे, म्हणून सांगतो तू सुद्धा आता सुधर. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, अरे काय बोलताय तुम्ही हे सगळं? त्यावरती लोक म्हणतात की हो विकी, आम्ही जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. अरे तू विसरतोयस का, अजूनही तुझ्यावरती केस सुरू आहे आणि तू इथे पार्टी करतोयस, तू इथे दारवा पितोयस. विकी, अरे ह्या सगळ्याला काही अर्थ आहे का? कशाला करतोयस तू हे सगळं? त्याबरोबर मग विक्रांत म्हणतो की अरे पण तुमचा प्रॉब्लेम काय आहे? दारू मागवली आहे मी, पितोय मी, तुम्हाला प्यायला बोलवलं आहे, एन्जॉय करायला बोलवलं आहे, तर एन्जॉय करा ना, कशाला उगाच रडगाणं लावताय, करा ना मस्त एन्जॉय. त्याबरोबर मग विक्रांतचे मित्र रागवतात आणि विक्रांतला म्हणतात, काय बोलतोयस तू, तुला कळतं आहे का? विक्रांत हे बघ, तू आत्ता कुठे बेलवरती बाहेर आलायस, तुझ्यावरची केस नील झालेली नाही आहे, पुन्हा काहीही होऊ शकतं, तुला पुन्हा कस्टडी मिळू शकते. त्यावर विक्रांत आता रागवतो आणि मित्राची कॉलर पकडत म्हणतो, बाद झालं, काहीही बोललास आणि मी खपवून घेतलं असं होणार नाही आहे, समजलं ना? अरे विक्रांत शिर्के आहे मी, विक्रांत शिर्के, मला जेलमध्ये घालण्याची ना कोणाची हिंमत नाही आहे. ते तर त्या हर्षवर्धन जहागीरदारचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला ना, म्हणून हे सगळं झालं. जर त्याने ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला नसता तर हे सगळं घडलंच नसतं.
समजलंत ना? आणि राहिला प्रश्न माझा, तर हा विक्रांत शिर्के कोणाला घाबरत नाही. त्याबरोबर मग आता लगेचच पुढे तो म्हणत असतो, आणि होतो मी तुरुंगात, होतो. माहिती आहे तुम्हाला, तिथला तो घाण वास, तिथली ती घाणेरडी माणसं, ते सगळं अजूनही माझ्यासमोर तसंच आहे. ते सगळं मला विसरता येत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता दिव्या ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा, ते असं का म्हणाले असतील गं की तुझे दिवस भरत आले म्हणून? नेमकं काय झालं असेल? त्यांना काय म्हणायचं असेल गं म्हणजे? हां. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, दिव्या, मला नाही माहिती, तुला कळलं की मलाही सांग. हां. त्याबरोबर मग दिव्या म्हणत असते, ऊर्जा, काही फायदा झाला नाही बघ तू एवढा खटाटोप करून. काय मिळालं तुला हे एवढं सगळं करून? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, म्हणजे? त्यावर दिव्या म्हणते, अगं तू त्या विक्रांतला तुरुंगात घालवलंस, पण काय झाला त्याचा उपयोग? शेवटी तो सुटून बाहेर आलाच ना. आता काय? आता तो मोकाट फिरतोय सुद्धा चांगला निवांत. उगाचच्या उगाच त्या पद्माचं बिचारीचं नुकसान झालं तुझ्यामुळे. त्यावर ऊर्जा म्हणते, नुकसान? त्यावर मग दिव्या म्हणते, हो मग नुकसानच म्हणावं लागेल ना. तू सुपरवुमन बनण्याच्या नादात त्या बिचाऱ्या पद्माचं नुकसान करून दिलंस. ऊर्जा म्हणते, काय नुकसान झालं तिचं? त्याबरोबर दिव्या म्हणते, मी जेव्हा तिला पैसे देत होते तेव्हाच जर तिने बिचारीने पैसे घेतले असते तर तिला पैसे मिळाले असते ना तेव्हाच. आताही पैसे घेतलेच की तिने. मग उलट तेव्हा तर हा सर्व तिला तामझामसुद्धा करावा लागला नसता. ऊर्जा म्हणते, हो का? पैसे मिळाले असते, पण न्यायाचं काय? न्याय महत्त्वाचा नाही? त्याबरोबर दिव्या म्हणते, अगं हे न्याय बी असं काही नसतं ऊर्जा. ह्या सगळ्या आहेत की नाही फक्त आणि फक्त अंधश्रद्धा आहेत बघ. हो, अंधश्रद्धा. खरंच विचार कर ना, काय उपयोग झाला त्या न्यायाचा? ती आली ना, तो आला ना विक्रांत शिर्के सुटून. मग ह्या न्यायाने काय मिळालं तिला? काहीच नाही. पैसेच तिला हवे होते, तर पैसे तर तिला आधीही द्यायला तयार होतोच की आपण. मग जर पैसे तिने तेव्हाच घेतले असते तर ही सगळी केस तेव्हाच संपली असती. उलट तेव्हा तर तिला एवढा त्रासही सहन करावा लागला नसता. असं वाटत नाही का तुला? ऊर्जा, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या पद्माला केवढा त्रास सहन करावा लागला. मला तर बाई तिचंच खूप वाईट वाटतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुला एवढा पद्माचा विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. आणि राहिला प्रश्न तुला वाईट वाटत असण्याचा, तर तुला वाईटही वाटून घेण्याची गरज नाही आहे. कारण तो विक्रांत सुटला आहे, तो फक्त बेलवरती. तो काय कायमचा सुटलेला नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा त्याला तुरुंगात घालवूच शकते. त्यावर दिव्या म्हणते, काय? विक्रांत पुन्हा तुरुंगात जाऊ शकतो? त्यावर ऊर्जा म्हणते, हो ऑफकोर्स जाऊ शकतो, नाही जाणारच आहे तो पुन्हा तुरुंगात. आणि त्याला तुरुंगात मीच घालवणार आहे. समजलं ना? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते, खरंच ऊर्जा विक्रांत पुन्हा तुरुंगात जाऊ शकतो? त्यावर ऊर्जा म्हणते, त्याची बेल झाली आहे, त्याची केस नील झालेली नाही आहे. त्यामुळे हो, तो पुन्हा तुरुंगात जाऊच शकतो. जाऊ शकतो नाही, जाणारच आहे. आणि त्याला पुन्हा तुरुंगात मी घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यानंतर दिव्या विचार करते, बापरे, विक्रांत पुन्हा तुरुंगात जाऊ शकतो? नाही नाही नाही, असं व्हायला नको. म्हणजे सध्या सासरेबुवांना माझ्या मदतीची खूप गरज आहे आणि खूपच जास्त गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता विक्रांत म्हणत असतो की लक्षात ठेवा, जगातल्या प्रत्येक सुंदर गोष्टीवरती ह्या विक्रांत शिर्केचा अधिकार आहे. आणि म्हणूनच मी आनंद लुटतोय माझ्या सुखाचा. त्याबरोबर मग आता त्याचे मित्र म्हणतात की अरे पण, त्याबरोबर आता तो मित्रांना म्हणतो, अरे बास करा रे, पण किंतु परंतु काय लावलंत का आहे तुम्ही हे? आणि राहिला प्रश्न मी तुरुंगात जाण्याचा, तर हे सगळं ना त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे झालं. सांगितलं ना मी तुम्हाला सगळ्यांना. त्याबरोबर मग त्याचा दुसरा मित्र म्हणतो की गप्प बस रे, गप्प बस. उगाचच्या उगाच त्या बिचाऱ्या जहागीरदार साहेबांना शिव्या घालू नकोस. विक्रांत, उलट त्यांचं नाव तेवढं आहे ना की त्यांचं नाव ऐकूनसुद्धा लोक बाजूला होतात, म्हणून तुला बेल मिळाली, कळलं का तुला? त्याबरोबर मग विक्रांत म्हणतो, त्याचं कौतुक माझ्यासमोर उगाचच करू नकोस हां. त्याबरोबर मग आता तो पुढे सांगत असतो, आता फक्त माझे 2च टार्गेट आहेत. एक म्हणजे ही केस नील होणं, ते तर तो हर्षवर्धन जहागीरदार बघून घेईल. आणि दुसरं म्हणजे त्या तीर्थाबरोबर लग्न करणं. बेब्स, यू डोंट माइंड आ? त्याबरोबर लगेचच त्या मुली म्हणतात, नो नो. त्याबरोबर मग आता
विक्रांत म्हणतो की मला खूप शहाणपणा शिकवत होता ना, राग कंट्रोल कर, माझ्यावर आवाज चढवून बोलत होता ना, आता मी त्याला दाखवतो की माझा राग काय येते. त्याच्या सुंदर मुलीबरोबर लग्न करायला, ती सुंदर मुलगी लोकांमध्ये मिरवायला, घरात सर्व करायला आणि बाहेर मजा मारायला, ही अशी फुलपाखरं. वा वा, ह्यालाच तर आयुष्य म्हणतात ना. त्याबरोबर आता विक्रांतचे मित्र विक्रांतला सांगत असतात की विक्रांत तू चुकतोयस, पण त्याला काही ते कळत नसतं. दुसऱ्या दिवशी आता हर्षवर्धनला दिव्या रूममध्ये कॉफी घेऊन आलेली असते. हर्षवर्धन म्हणतो मी रूममध्ये कॉफी मागवली नव्हती. दिव्या म्हणते हो बाबा, मला माहिती आहे की तुम्ही रूममध्ये कॉफी मागवली नव्हती, पण मलाच तुमच्याशी बोलायचं होतं ना, म्हणून मी तुमची कॉफी रूममध्येच घेऊन आले डॅड. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो डॅड हे काय आता नवीन, तू मला बाबा म्हणायचीस ना. त्याबरोबर दिव्या म्हणते हो डॅड, पण ॲक्च्युली काय झालं ना, ह्या घरात सगळेच तुम्हाला डॅडच म्हणतात. मग मी विचार केला की आजपासून मी सुद्धा तुम्हाला डॅडच म्हणेन. नाही म्हणजे काय, बाबा कसं आपल्या हाय क्लास सोसायटीला शोभत नाही ना, म्हणून डॅड कसं कूल वाटतं, भारी वाटतं, म्हणून मी सुद्धा तुम्हाला डॅडच म्हणेन असा मी विचार केला. बरं डॅड हे घ्या कॉफी. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की झालं, जा आता. त्यावर दिव्या म्हणते डॅड अहो मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो काय बोलायचं आहे, हे बघ दिव्या, मला ना माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. दिव्या म्हणते डॅड प्लीज एकदा ऐकून तरी घ्या, अहो तुमच्याच फायद्याचं आहे. हर्षवर्धन म्हणतो माझ्या फायद्याचं आणि तुझ्याकडे. बरं बोल, दिला वेळ, काय बोलायचं आहे तुला. त्यावर मग दिव्या म्हणते डॅड अहो असं काय करताय, विक्रांत अजूनही जेलमध्ये जाऊ शकतो बरोबर ना. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो तुला कुणी सांगितलं हे दिव्या. त्यावर दिव्या म्हणते डॅड असं काय करताय, ऊर्जा म्हणत होती मला की विक्रांत अजूनही जेलमध्ये जाऊ शकतो, ती त्याला जेलमध्ये घालू शकते कारण विक्रांत फक्त बेलवरती सुटलेला आहे. मग डॅड मला सांगा, ह्या गोष्टीचा आता कायमचा निकाल लागायला हवा की नको, ही गोष्ट आपण कायमची निकालात काढायला पाहिजे ना, काहीतरी निर्णय व्हायला हवा ना या गोष्टीवरती. त्यावर हर्षवर्धन म्हणतो दिव्या मला कायदा तुझ्याकडून शिकावा लागावा एवढीसुद्धा वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही आहे, त्यामुळे तू आता इकडनं गेलीस तर बरं होईल. त्यावर दिव्या म्हणते डॅड अहो असं काय करताय, प्लीज एकदा किमान मला काय म्हणायचं आहे तेवढं ऐकून तरी घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोला. त्यावर हर्षवर्धन म्हणतो दिव्या मला ना खरंच तुम्हा दोघी बहिणींच्या कॉन्फिडन्सचं काही कळतच नाही. हे बघ दिव्या, तुझी धाव कुठपर्यंत, तुझी धाव शॉपिंगपर्यंत, तुझी धाव मॉलपर्यंत, तुझी धाव ते थुकरट काहीतरी मासिकं वाचण्यापर्यंत, हे कोर्ट कचेरी हे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना तुझं डोकं चालत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमध्ये इंटरफेअर करण्याची तुला गरजही नाही. तू तुझ्या जगात राहा, उगाच नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं का तुला, जा. त्याबरोबर दिव्या म्हणते अहो डॅड पण किमान माझं ऐकून घ्या, ही आयडिया मी जी देणार होते ना ती तुमच्याच फायद्यासाठी होती, कमीत कमी ऐकून तरी घ्या. त्यावर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे, दिली संधी, बोल, जे बोलायचं आहे ते बोल. त्यावर दिव्या म्हणते डॅड अहो आधी तुमची बॅग तर इकडे ठेवा. आणि दिव्या त्याच्या हातातली बॅग घेऊन स्वतःच खाली ठेवते आणि म्हणते आता मी जे बोलणार आहे ना ते शांतपणे व्यवस्थित ऐका. डॅड बघा, विक्रांत अजूनही तुरुंगात जाऊ शकतो, तो फक्त जामिनावरती सुटून आलेला आहे बरोबर. हर्षवर्धन म्हणतो मुद्द्यावर ये. त्यावर दिव्या म्हणते बरं डॅड बरं, मी थेट मुद्द्यावरच येते. अजूनही तो तुरुंगात जाऊ शकतो आणि ऊर्जा त्याला तुरुंगात घालवल्याशिवाय गप्प बसणारही नाही आहे. पण डॅड ह्या सगळ्यामध्ये एक आनसा मार्ग आपल्याकडे आहे, ज्यानंतर ही केसच बंद होईल. त्यावर हर्षवर्धन म्हणतो कोणता. त्यावर दिव्या म्हणते हे मला माझ्या एका थुकरट मासिकातच वाचून सुचलेलं आहे. डॅड अहो जर त्या विक्रांतने विक्टिम पद्माबरोबर लग्न केलं तर, म्हणजे मी माझ्या मासिकात असंच वाचलं होतं की तो जो क्रिमिनल असतो ना तो त्या विक्टिमबरोबरच लग्न करतो आणि विषय संपवून टाकतो. तसंच जर आत्ता इकडे त्या विक्रांतने सुद्धा पद्माबरोबर लग्न केलं ना डॅड, तर अहो हा सर्व विषय कायमस्वरूपीचा संपून जाईल, काहीच उरणार नाही या विषयातलं आणि मग ही सगळी केससुद्धा मोकळी होईल. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो झालं तुझं बोलून,
याच्याने तर माझं एंटरटेनमेंटसुद्धा झालेलं नाही आहे दिव्या, कळलं का तुला? जा आता निघ इकडनं. त्याबरोबर दिव्या म्हणते, डॅड अहो असं काय करताय तुम्ही ना? ठरवूनच ठेवलेलं आहे, मी दिलेली आयडिया आहे म्हणजे ती थुकरटच असणार, मी दिलेली आयडिया आहे म्हणजे ती फालतूच असणार. पण याला अर्थ नाही आहे ना. एकदा विचार करा डॅड, विचार करा, ह्यामध्ये तुमचाच फायदा आहे. अहो जर त्या विक्रांत पद्माबरोबर लग्न करायला तयार झाला तर कोर्टामध्ये तो हे सांगू शकतो की हो हो मी मिठी मारली पद्माला, मला मिठी माराविषयी वाटली तिला, कारण मी प्रेम करतो तिच्यावरती. आणि मग कुठला नवरा आता आपल्या स्वतःच्या बायकोचा विनयभंग करेल? आता मी पद्माबरोबर लग्न करणार आहे, ती माझी बायको होणार आहे. आणि मग पद्मासुद्धा विक्रांतवरती केस वगैरे करण्याच्या फंद्यातच पडणार नाही ना. केस वगैरे ती स्वतःहूनच मागे घेईल, म्हणजे विषय संपला ना डॅड सगळ्या बाजूंनी, असा विचार करा. त्याबरोबर मग हर्षवर्धनला दिव्याची आयडिया खरोखरच आवडते. हर्षवर्धन दिव्याला विचारतो, दिव्या खरंच ही आयडिया तुला सुचली आहे तुझ्या डोक्यात? त्याबरोबर दिव्या म्हणते, हो डॅड, आणि ते सुद्धा माझी फालतू मासिकं वाचूनच मला ही आयडिया सुचली. त्याबरोबर मग आता ती म्हणते, बरं सांगा मला डॅड, कशी वाटली आहे तुम्हाला ही आयडिया? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, कॉफी दे. त्याबरोबर दिव्या त्याच्या हातात कॉफी तर देते आणि म्हणते, डॅड अहो बघा ना, ही आयडिया एकदा वर्क होती आहे का? या गोष्टींमुळे ना तुमचा फायदाच होईल. खरंच मी तुमचाच फायद्याचा विचार करते. हर्षवर्धन म्हणतो, तू निघ आता. त्यावर दिव्या म्हणते, डॅड अहो असं काय करताय? मी तुमचा एवढा फायदा घडवून दिला आणि तुम्ही मला हे असं घालवताय. पण काही हरकत नाही डॅड, मी जाते. तुमचा फायदा झाला ना हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी येते हां डॅड, फक्त तुम्ही हे सगळं मी जे बोलली आहे त्याचा विचार करा. ऑफकोर्स हे सगळं मला माझी फालतू मासिकं वाचूनच सुचलेलं आहे काय. त्याबरोबर मग आता ती निघताना विचारते, कशी वाटली? त्याबरोबर हर्षवर्धन तिच्याकडे बघू लागतो. तशी लगेचच ती म्हणते, कॉफी डॅड, कॉफी कशी वाटली असं विचारत होते मी तुम्हाला. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो, जा. त्याबरोबर दिव्या तिकडनं ताबडतोब निघते. त्याच्यानंतर मग आता दिव्या ही हर्षवर्धन कॉफी पित असताना हर्षवर्धनकडे दरवाजातून बघत असते. दिव्याला अगदी व्यवस्थित चोख कळलेलं असतं की आपला बाण निशाण्यावरती लागलेला आहे. हर्षवर्धनला आपलं म्हणणं पटलेलं आहे. दिव्या आता हर्षवर्धनकडे बघतच असते. त्याबरोबर आता हर्षवर्धन हा मात्र त्याच्या विचारांमध्ये मग्न होतो. हर्षवर्धनला वाटतं खरोखर ही दिव्या बोलते ते फार काही चुकीचं नाही आहे, बरोबर तर आहे. या सगळ्यातून उलट आपली सुटकाच होऊ शकते. तर मग आता दिव्या ही हर्षवर्धनला म्हणते, डॅड कसला एवढा विचार करताय? त्यावर हर्षवर्धन दिव्याला म्हणतो, तुला जायला सांगितलं आहे ना मी. त्याबरोबर दिव्या म्हणते, हो हो, आणि लगेचच ती तिकडनं निघते. आता दिव्या तिकडनं निघून जाते. तर इकडे दुसऱ्या बाजूला ऊर्जाला जे काही शिर्के बोललेलं असतो ते सगळं काही जसंच्या तसं आठवत असतं. वकील साहेब सांगून ठेवा तुमच्या या सुनेला, ह्या घरातले तिचे दिवस भरलेत आणि कोर्टातले सुद्धा तिचे दिवस भरलेत. ती काहीही बिघडवू शकत नाही आमचं, ती काही वाकडं करू शकत नाही, सांगून ठेवा. त्याबरोबर ऊर्जा आता तिच्या विचारात मग्न असताना शौर्य तिकडे येतो. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं काय कसला विचार करतेस? चल 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 लवकर, कोर्टात जायचं आपल्याला, उशीर होतो. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो चल, आणि मग ती तशीच चाललेली असते. शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा हे काय, कोर्ट फाईल्स सगळं इथेच ठेवतेस? काय झालं आहे ऊर्जा, एवढी डिस्टर्ब का आहेस? ऊर्जा म्हणते, नाही काही नाही. शौर्य म्हणतो, काल ते शिर्के जे काही बोलले त्याचा विचार करतेस का? हे बघ ऊर्जा, त्याचा तुला एवढा विचार करण्याची ना खरोखर काहीच गरज नाही आहे, नको एवढा विचार करूस तू. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, शिर्के सरळ असं कसं काय म्हणाले की म्हणजे माझे दिवस भरलेत, कोर्टातले सुद्धा आणि घरातले सुद्धा, याचा काय अर्थ होतो शौर्य? मला कळतच नाही आहे नेमकं शिर्केंना काय म्हणायचं होतं, तोच विचार करते रे मी. म्हणजे डॅडनं असं, बाबांना असं ते कसं बोलू शकतात? त्याबरोबर मग शौर्य म्हणतो की ऊर्जा अगं जाऊ देत ना, तू कशाला एवढा त्याचा विचार करतेस? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे. त्यावर शौर्य म्हणतो, अगं तो फ्रस्ट्रेशनमध्ये बोलून गेला असेल. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, ते फ्रस्ट्रेशनमध्ये बोलणं नव्हतं,
हे बघ, मला ना फ्रस्ट्रेशनमध्ये बोललेलं आणि खरोखर बोललेलं व्यवस्थित कळतं. हां, आता सासूबाईंचं बघ. सासूबाई आपल्यावर रागवतात, आपल्याला बोलतात, ओरडतात, पण ते त्या रागाने करत नाही, तर खरोखर ते त्यांचं फ्रस्ट्रेशन असतं. आणि हे मला दिसतं, हे मला कळतं की सासूबाई आपल्या काळजीपोटी आपल्याला रागवत आहेत, आपल्याला बोलत आहेत. त्यांच्या मनात आपल्याबद्दल काहीही नसतं, हे मला माहीत असतं. पण तसं ह्या शिर्केच्या बाबतीत मी विश्वास नाही ठेवू शकत शौर्य. हा शिर्के जेवढा चांगला वाटतो ना, तेवढा हा बिलकुलच चांगला नाही आहे, हे मला खूप व्यवस्थित माहिती आहे. त्याबरोबर शौर्यला एक फोन येतो आणि शौर्य हा म्हणतो, ऊर्जा तू उगाच जास्त विचार करतेस त्याच्या बोलण्याचा. तो दारूच्या नशेत बोलून गेला. आणि मग शौर्य म्हणतो, चल लवकर, मी गाडी काढतो, निघूया, उशीर होतो. आणि शौर्य गाडी काढायला जातो. ऊर्जा विचार करते, शौर्य तुला कसं समजवू? अरे हा शिर्के आपल्या कुटुंबाचा घात करू शकतो, हा आपल्याला त्रास देऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन हा दिव्याने सांगितलेल्या प्लॅनचा विचार करतो आणि तो विचार करतो की खरोखर जर विक्रांत आणि पद्माचं लग्न झालं तर यामुळे मलासुद्धा फायदा होऊच शकतो. पण मी आत्ता जर त्या दिग्विजय शिर्केला सांगितलं की मी आता तीर्थाचं आणि विक्रांतचं लग्न लावून देणार नाही आहे, तर तो खूप मोठा तमाशा करेल. पण तरीही मला त्याच्याशी बोलावं तर लागेल. हर्षवर्धन ताबडतोब दिग्विजय शिर्केला कॉल करतो आणि दिग्विजय शिर्केला सांगतो, लवकरात लवकर विक्रांतला घेऊन माझ्या ऑफिसला या, मला तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याबरोबर मग आता लगेचच तिकडे दिग्विजय शिर्के हा होकार देतो यायला. मग आता इकडे हर्षवर्धन ठरवतो की काहीही झालं तरी मला बोलावं लागेलच आणि आता मी त्या दोघांबरोबरसुद्धा या विषयावर बोलून घेईनच. त्यानंतर मग हर्षवर्धन हा दिग्विजय शिर्के आणि विक्रांत शिर्के यांची वाट बघत असतो. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा ही शौर्यला म्हणत असते, शौर्य असं काही आहे का जे आपल्या नजरेतून सुटतं आहे किंवा जे आपल्याला माहीत नाही आहे? त्याबरोबर शौर्य म्हणतो, नाही गं ऊर्जा, असं काहीही नाही आहे, तू प्लीज चल बरं, आता आपल्याला कोर्टात जायचं आहे की नाही? ऊर्जा म्हणते, हो जायचं आहे, म्हणजे जायचंच आहे, ठीक आहे, तू हो पुढे, मी आलेच. त्याच्यानंतर मग ऊर्जा ही शौर्यला पुढे पाठवते आणि स्वतःसुद्धा त्याच्या मागोमाग जाऊ लागते. पण ऊर्जाच्या डोक्यातले विचार काही संपलेले नसतात, विचार मात्र तसेच सुरूच असतात. त्यानंतर मग आता दोघंही कोर्टात जायला निघतात. ऊर्जा विचार करत असते. त्यानंतर मग आता इकडे ऊर्जा ही म्हणत असते, नक्कीच असं काहीतरी आहे जे मला माहीत नाही आहे, जे माझ्या नजरेच्या आड आहे. एवढा कॉन्फिडन्स कसा काय होता त्यांच्या बोलण्यात? तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धन दिग्विजय शिर्केला सांगतो की पद्मा आणि आपण विक्रांतचं लग्न लावून द्यायचं. त्याबरोबर हे ऐकून विक्रांत आणि आता शिर्के दोघंही हक्काबक्का झालेले असतात. तर दुसऱ्या बाजूला दिव्या पद्माला घरी बोलवून सांगते की मी तुझं लग्न ठरवलं आहे. ती विचारते, कोणाबरोबर? त्याबरोबर मग आता दिव्या म्हणते, अगं असं काय करतेस, तुझं लग्न मी त्या विक्रांतबरोबर ठरवलं आहे. त्याबरोबर हे ऐकून इकडे आता पद्माला खूप मोठा धक्का बसतो. तर ऊर्जासुद्धा आता त्या दोघींचं बोलणं लपून ऐकत असते. तसा हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला काय वाटतं, खरोखर ऊर्जा होऊ देईल का विक्रांतबरोबर पद्माचं लग्न? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.